हे बघा, खरं तर नार पार गिरणा कृती समितीच्या माध्यमातून 5 टप्प्यामध्ये हा 5वा टप्पा आज आंदोलनाचा होता। अर्धनग्न जलसमाधी आंदोलन आम्ही गेल्या 48 तासापासून सुरू केलं होतं आणि आमची मागणी तीच होती की नार पारचं नक्की किती पाणी, कोणत्या पद्धतीने तुम्ही प्रशासकीय मान्यता घेणार आणि कशातून तुम्ही बजेट त्याला देणार, हा शाश्वत पर्याय आम्हाला तुम्ही द्याल तरच या प्रकल्पाला कुठेतरी योग्य दिशा मिळेल। अन्यथा शेतकऱ्यांच्या तोंडाला पाणी पुसण्याचा प्रकार होता कामा नये आणि म्हणून अत्यंत निर्मळ भावनेने राजकारणाच्या पलीकडे जाऊन गटतट पक्षाच्या पलीकडे जाऊन आम्ही हे आंदोलन उभारलं होतं। आणि आज स्वतः पालकमंत्री, कलेक्टर, कमिशनर आमचे करण पवार यांनी सगळ्या चर्चा करत सगळ्या आंदोलनकर्त्याची शेवटची चर्चा केली की पुढच्या आठवड्यात एका बाजूला आम्ही 5 टप्प्यात जन आंदोलन करतोय आणि दुसऱ्या बाजूला आता प्रशासनात पण त्या ठिकाणी पुढे न्यावा लागणार आहे हा प्रकल्प। आणि म्हणून सचिव समिती पुढे प्रकल्पाचं सादरीकरण आणि प्रकल्पाच्या आमच्या असलेल्या काही मागण्या वजा उणिवा यावर सविस्तर चर्चा करण्याचा त्यांनी या ठिकाणी शब्द दिला। त्यामुळे आज आम्ही आंदोलन या ठिकाणी थांबवले। हो, स्वतः पालकमंत्र्यांचा फोन होता, कलेक्टर साहेबांचा फोन होता, स्वतः करण पवारांशी ते दोनदा बोलले, माझ्याशी परत दोनदा बोलले आणि त्यांनी रिक्वेस्ट केली की एका बाजूला प्रधानमंत्री येत आहेत, दुसऱ्या बाजूला पाणी वरून पण चालू आहे, 5-5 फूट पाणी आहे। त्यामुळे त्यांनी जे सांगितलं आणि आम्ही पण ठरवलं की एका बाजूला जन आंदोलन सुरू असताना दुसऱ्या बाजूला प्रशासनाची पण लढाई पुढे घेणं गरजेचं आहे। त्यामुळे आम्ही त्या बैठकीच्या साठी जाऊन एक्झॅक्ट टेक्निकल, फायनान्शियल सगळे ऍस्पेक्ट समजून घेऊन आंदोलनाला पुढे नेण्यासाठी ती बैठक आमच्यासाठी पण गरजेची आहे। निश्चित आम्ही इशारा दिला होता, आमचा अजिबात हेतू नव्हता की प्रधानमंत्र्यांच्या बैठकीला किंवा सभेला त्या ठिकाणी काही गालबोट लागावं, परंतु काही आमच्या भगिनी, काही आमचे तरुण हे ऐकावंच तयार नव्हते आणि त्यांनी जर काही प्रकार केला असता त्याला प्रशासन, शासन जबाबदारीला इशारा आम्ही दिला होता। त्यामुळे आज या सगळ्या मान्य झाल्यामुळे आम्ही आता त्या संदर्भात कुठलेही काही पाऊल टाकणार नाही। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी। काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं।